इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। परस्पर स्नेह आणि विश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतूने सोशल हायस्कूलच्या प्रांगणात एशियन सेंटर आणि गाझीउद्दीन अकॅडमीच्या वतीने शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदू मुस्लिम महिलांसाठी इफ्तार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम सोलापुरात पहिल्यांदाच घेण्यात आला। या इफ्तार कार्यक्रमात डॉक्टर आसमा खान यांचे इस्लाम काय आहे त्याची मालूमात नागरिकांसमोर मांडली। यावेळी डॉक्टर अस्मिता पालगावकर, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे, शकुंतला सूर्यवंशी व सोशल हायस्कूलचे महिला टीचर कार्यक्रमाला उपस्थित होते। सदर कार्यक्रमात सोलापुरातील हिंदू मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरिता मोकाशी व मेहजबीन सरफराज अहमद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र मोकाशी, मेहबूब कोथिंबीर, मुहाज शेख आणि एशियन सेंटरचे सर्व पदाधिकारी व गाझीउद्दीन अकॅडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आमचे पत्रकार कपूर सौदागर यांची एक रिपोर्ट। आणि नेहमी मटण खाणारे रागीट आम्हाला मनाला फुगवलेलं असतं त्याने। पण प्रत्यक्षात असं बघितलं तर आम्ही म्हणजे आता समाजासाठी सध्या वावरतो तेव्हा कळालं की आम्हाला मुस्लिम पण आमच्यासारखेच आहे, ते पण आमच्यासारखेच देवधर्म वगैरे करत असतात, माणुसकी आहे त्यांच्यात। एवढंच बोलते मी। असं गाणं मी घेतेय, मला वाटतं आपण सर्वांनीच मिळून ते घेऊयात आणि आजच्या या कार्यक्रमाचा खरा मतितार्थ त्या गाण्यामधून आपल्या सर्वांनाच समजेल। तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की माझ्या मागे ती ओळ म्हणाल प्लीज। पाडून चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी। मला अजून आवाज अपेक्षित आहे सगळ्यांचा, खास करून महिलांचा। थोडं जोरदार। पाडून चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, मी कोण तू आहे,
तळले आहे. चल विसरू हे मतभेद, नको होऊ अविचारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. गाना चाहती थी कि बाद में हमारे मंत्री मैडम ने ये स्पॉट किया, चलो मैडम आओ आइए आप यहाँ पर का जो प्रोग्राम इतना अच्छा सरकार ने अरेंज किया हुआ है, तो बहुत खुशी. जो हिंदू मुस्लिम को मिलाने का जो एक रास्ता है ये सही रास्ता है. जो गलतफहमियाँ जो पैदा की हुई है लोगों में, जो भी लोग इन्होंने भी गलतफहमियाँ पैदा की हुई है वो गलतफहमियाँ यहाँ से दूर होती हैं. ये बहुत अच्छा प्रोग्राम है, मुझे आज ये बहुत खुशी हुई और मुझे बोलने का मौका दिया है, इसलिए मैं सफल रही. सगळ्यांना तुम्हाला आज इथे पाहिजे आहे. आजचा हा उपक्रम घेतला एक माझी मैत्रीण आहे, ते इकडेच राहिला आहे नुसरत शेख म्हणून. त्या नेहमी अशाच कार्यक्रम घेत असतात, त्याच्यामध्ये ती मला इन्व्हाइट करते. पण कधीही जाती धर्माच्या बद्दल तिने कधी की तू हिंदू तू मुस्लिम, आम्ही आमचा ग्रुप आहे ते सगळे मिळून मिसळून आम्ही काम करतो. नुसरत शेख म्हणून आहे आणि त्यासुद्धा इतर पार्टी करतात, पण सगळ्या महिलांना बोलवतात की माझ्याच फक्त महिला असं नाही आहे, त्या जातीच्या धर्माच्या सगळ्या करतात. परंतु आपणच हे भेदभाव हे आपणच केलेले आहेत सगळ्यांनी. खरं सांगायचं म्हणजे आपण राहतो कुठं, महाराष्ट्रामध्ये राहते, महाराष्ट्राच्या कल्चर जपायला पाहिजे. तुम्ही हिंदू असो या मुसलमान असो, आपण सगळ्यांनी सगळे सण साजरा करायला पाहिजे. माझ्या मैत्रिणी आता आमच्या इथे गणपती बसवतात, पण गणपतीची पूजा माझ्या मैत्रिणी येऊन करतात, तुमच्या समाजाच्या आहेत. पण कधी आम्ही असा भेदभाव केला नाही की तू कशाला हात लावते काय लावते. बिंदास देतात, घरामध्ये पूजा करतात, गौरीची पूजा करतात. पण अशी मैत्री आणि असं फ्रेंड राहायला पाहिजे, तरच हे आपले भेदभाव कमी होतील. रक्ताची नाती फक्त गरजेपुरतेच असतात, पण जी प्रेमाची आणि मैत्रीची नाती असती ती आयुष्यभर टिकते. त्याच्यासाठी कुठलाही ब्लड ग्रुप कोणाचं काय आजारी पडलं तर आपण काय बघायला जातो काय कोणाचं आहे रक्त नाही. फक्त ग्रुप आपले प्रत्येकाने ते वरून ठरवलेले असतात. ते बघताना आपण विचार करत नाही की हा ब्लड ग्रुप कोणाचा आहे. तो माणूस जिवंत राहिल्याशी मतलब असतो. आणि मी खूप वेळ घेत नाही आहे, सगळ्यांना अजून एकदा रमजानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगठना और गाजियाउद्दीन एकेडमी एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज़ की तरफ से पहली मर्तबा इफ्तार संवाद यानी इफ्तार डायलॉग का आयोजन किया गया था. बहुत अच्छा प्रोग्राम रहा. यहाँ पर प्रोफेसर डॉक्टर आसमा खान मैडम ने इफ्तार और रोज़े की अहमियत और रमज़ान के कल्चर पे बहुत अच्छी बात कही. बहुत सारे लोगों ने अपने ख्यालात का इजहार किया. जिस तरह से यहाँ पर इफ्तार संवाद का आयोजन किया गया है, बिल्कुल इसी तरह से दिवाली में और क्रिसमस के मौके पर और हमारे सिख भाइयों और जैन भाइयों के मतलब सभी समाज के त्योहारों के मौके पर इस तरह के डायलॉग प्रोग्राम होने चाहिए. इसकी शुरुआत हमने इफ्तार संवाद से की है और लोगों ने बहुत अच्छा प्रतिसाद दिया. इसके लिए सभी का बहुत बहुत शुक्रिया. जेव्हा मॅडम शाळेत शिकत होतो, आम्हाला आमच्या मित्रांचे धर्म माहीत नव्हते. आम्ही एकत्र डबा खायचो, आम्ही एकत्र खेळायचो, फुटबॉल खेळायचो, क्रिकेट खेळायचो आणि तहान खूप विसरेपर्यंत आम्ही खेळत असायचो. पण कधीही आमच्यामध्ये जात आणि धर्म हा भाव आलेला नव्हता. मला इथे सांगायला आनंद वाटतो की मी ज्या गावात राहतो त्या आमच्या गावची यात्रा जी असते, प्रत्येक गावची एक यात्रा असते आणि ती आमची यात्रा मोहरमची यात्रा आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी विशेष अभिमान वाटतो की आमच्या गावात पण नाही येत, पण सगळं गाव आणि पंचक्रोशीतले सगळे लोक एकत्र येऊन हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सोशल वर्क कॉलेजला प्राध्यापक होतो. तसं 55 मिनिटं बोलू शकतो, पण आता वेळ कमी आहे. मला आवडलं सगळ्यात महत्त्वाचं सरफराज पाहिजे की इफ्तार पार्ट्या असतात, इफ्तार संवाद डायलॉग ही इतकं महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहतो की आपल्या आपापसामध्ये डायलॉग संवादाची जागा ही सगळ्या सोशल मीडियाने घेतली. आणि आजकाल तर असं वाटतं वर्तमानपत्रात पाहून आणि फिल्म पाहून इतिहास विषय महाविद्यालयात पाठवून शाळेवर ठेवावा की नाही. एक पिक्चर बघा संपलं तुम्हाला इतिहास कळून जाईल. आणि इस्लामबद्दल सांगत नाही फक्त मी,
इस्लाममध्ये संवादाचं इतकं अनन्यसाधारण महत्व आहे की सूरज हुजरातमध्ये अगदी ब्रदरहुड बद्दल सांगितलेलं आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह त्याच आहे. आणि कुराणामधल्या सूरज नूह हे सांगतात की चांगल्या शब्दाचा आणि चांगल्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही संवाद साधा. आणि नेमकं गलत अशी होती की आपल्या सगळ्यांकडं अत्यंत वेळ कमी आहे, कारण आपण आपल्या मोबाईलवर सातत्याने रील्स कुणीतरी संशोधन करून पहा, एका मिनिटामध्ये किती पाहतो आपण एकदा पहा. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266.